तुम्ही आज नरेश अरोरांचा फोटो ट्विट करत म्हणतायत की दादांच्या अपघातानंतर हे कुठे आहे, काय इंडिकेशन आहेत, काय म्हणाले तुम्हाला? नाही, ते आमचे PR चालवायचे. त्यांनीच गुलाबी थीम ही महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला दिली. त्यांच्या सांगण्यावरूनच दादा गुलाबी जॅकेट पण घालायचे. आणि मध्यंतरी आपण बघितलं असेल की लोक विधानसभेच्या निकालानंतर यश प्राप्त झाल्यावर ते दादाला देवगिरीवर भेटायला जाऊन मग दादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी बुके पण दिला होता. ते नंतर दादांच्या विमान अपघातानंतर ज्यांचं तुम्ही नाव घेतलंय ते साधारण माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीच्या दिवसांपासून आजपर्यंत कुठंच दिसलेले नाहीत. म्हणजे मला अपेक्षा होती की AAIBच्या अहवाला संदर्भात ते काही कंटेंट देतील, DGCAच्या संदर्भात काहीतरी मीडिया कंटेंट देतील, सोशल मीडियावर एखादी अशी मोहीम चालवतील की दादांच्या विमानाचा घातपात झाला ही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे, त्या संदर्भात काही पॉइंटर देतील. त्याच्यानंतर VSR व्हेंचर या विमानाच्या संदर्भात VK सिंगच्या संदर्भात काही माहिती देतील. पण आता 1.5 महिना उलटलाय, ते शोध मोहीम महाराष्ट्र पण घेण्याच्या तयारीत दिसते त्यांची की ते नेमके कुठे आहेत, ते महाराष्ट्रात आहेत की दिल्लीत आहेत. पक्षासाठी अजूनही काम करतायत? नाही, ते मला ज्यांनी त्यांना पक्षाचं कंत्राट दिलं होतं त्यांनाच ते माहित, त्याबद्दल मी काय सांगणार. म्हणजे PR एजन्सीला कंत्राटी दिलं जातं ना, आणि त्याच्यामुळं ते कुठं दिल्लीत आहेत की देशाच्या बाहेर आहेत हे मला कळलं नाही. म्हणून मला आठवण आली आज त्यांची, ते कुठे गेलेत बाबा असं विचारलं. आता त्यांनी चिडू नये, रागवू नये की देखो तुम्हारे पार्टी का विधायक मुझे पूछ रहा है की मैं कहाँ हूँ. तर मला त्यांची काळजी वाटते ना, ते कुठे आहेत, त्या काळजीपोटी मी ते तसं त्यांचा माझा संपर्क होत नाही. तर मी ट्विटरद्वारे समाज माध्यमांद्वारे त्यांना विचारतोय की ते कुठे आहेत. कारण अशा वेळेस त्यांची आम्हाला गरज आहे. दुःखात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, पण ते दुःखात कुठं सहभागी होताना दिसले नाहीत. किंवा अजितदादांच्या संस्काराच्या वेळी ते ज्यावेळेस गॉगल लावून बसले होते तिथे, कदाचित त्यांच्या डोळ्यात प्रचंड अश्रू वेदना असतील, ते दिसून येत लोकांना म्हणून त्यांनी गॉगल लावला असावा अशी आम्हाला वाटतं. म्हणून त्यांनी ऍटलिस्ट त्यांना सांत्वन भेटावं, कारण दादांच्या अवतीभोवती दादांच्या पक्ष कार्यालयात सर्वात जास्त तेच असायचे ना. म्हणून ते कुठे गेलेत अशा कठीण काळात? कारण निधनानंतर 1-2 वेळेस भेटीगाठी झाल्याचे काही फोटोज समोर आले. मला जेवढं माहिती आहे, निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीपासून म्हणजे 4थ्या दिवसापासून आज तायगत ते कुठं महाराष्ट्रात नाहीत. बाकी ते कोणाशी संपर्कात आहेत वगैरे मला नाही माहिती. त्यांना विचारा, कारण त्यांनी एका टीव्हीला मुलाखत देताना त्यांचं वाक्य आहे की हमारी भूमिका पर्दे के पीछे बडी है, असंच ना, काय पर्दे के पीछे, हा म्हणजे आम्ही पडद्याच्या मागे राहून काम करतो असं त्यांनी सांगितलं. तो फोटो होता माझ्याकडे, त्यांचे फोटो नाहीत, त्याच्यामुळे माझ्याकडे तो फोटो दिसला. मला गुगलवर सर्च करा तुम्ही त्यांचं नाव, तर ते दिसला, तो मी ट्विट केला. नागरी उड्डाण कार्यालय कारवाई का करत नाही हा प्रश्न नागरी उड्डाण कार्यालयाचं उत्तर देऊ शकतं. मी महाराष्ट्राचा प्रश्न विचारतोय. काल मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं की उद्याच्या म्हणजे आजच्या कामकाजामध्ये चर्चा होणार, पण परत अजितदादांचं दुर्दैव असं आहे की आजच्या कामकाजात पण चर्चा नाही. म्हणजे चर्चा लावूच नये हे का असं आहे की शशिकांत शिंदे साहेबांनी सातत्यानं मागच्या आठवड्यात पाठपुरावा केला होता. सोमवारी चर्चा येणार, मग मंगळवारी चर्चा येणार, 2 दिवस स्किप झाले. आज मी आता कामकाज पाहतोय आजचं, त्यातही नाही. आजचा बुधवार आहे, मग आता गुरुवार शुक्रवार अधिवेशनाचा 3रा आठवडा संपणार, पुढच्या आठवड्यात 3-4 दिवस सुट्या आहेत, विषय मागं पडणार. चर्चा का होत नाही महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये हा सर्वात मोठा प्रश्न आहे. असा जर कोणता पडदा असेल की पडद्याच्या मागून चर्चा होत आहे, तर तो पडदा काढावा लागेल. आता त्या पडद्याच्या मागे काय आहे, पण चर्चा होणं अपेक्षित आहे. कारण नेता राज्याचा गेलाय, महाराष्ट्रातला इतका मोठा नेता, त्यांचं जाणं, ज्यांनी 40 वर्ष या विधान भवन मध्ये आपली जनतेची सेवा केली, आणि त्यांच्यावर साधी चर्चाही होऊ नये त्यांच्या विमान अपघातात,
काल आमदार अमित देशमुख साहेबांनी जे प्रश्न विचारले ना विधानसभेमध्ये, ते खरं आहे ना. राजशिष्टाचार विभाग जो असतो त्यांनी पण याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. आज आपण अर्थसंकल्पावर चर्चा केली, विमानतळ सुरक्षित असली पाहिजे. बारामतीच्या विमानतळाच्या बाबतीत किंवा जिथं ती एअर स्ट्रीप आहे त्या बाबतीत अगोदर सुरक्षा घेतली असती, तशी काळजी घेतली असती तर दादा आज आपल्यात असते. दादांनी अर्थसंकल्प मांडला असता, आम्हाला आनंद असता. पण हे असं का घडलं, याला जबाबदार कोण? राजशिष्टाचार खात्याने जो काही अद्यापही त्याबाबत खुलासा केलेला नाही, ते पण बाब गंभीर आहे. त्या संदर्भात माननीय विधानसभेचे सदस्य अमित देशमुख साहेबांनी काल खूप चांगले प्रश्न उपस्थित केले. आणि मला असं वाटते दादावर प्रेम करणाऱ्या खासदारांनी, आमदारांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी हाच प्रश्न महाराष्ट्रात रेटून धरावा जे अमित देशमुखांनी विचारले. विधानसभेमध्ये अधिक पहिले लक्षवेधी लागत होते, त्यानंतर विधानसभा टीका झाली. नंतर नियमानुसार 3च अधिवेशनामध्ये पर डे लक्षवेधी लागत आहे. आज परत एकदा मीटिंग होऊन पूर्ववत झालेला आहे. म्हणजे अधिक आमदारांना संधी मिळेल बोलण्याची. तुम्ही किंवा रोहित पवार असतील या प्रश्नावर असा त्यांना आग्रह बघा. तुम्ही म्हणताय की चर्चेची मागणी मागताय, रेटून धरताय, मात्र ही मागणी तुमची पूर्ण होत नाही, अपयश आहे. म्हणजे सत्ताधारी दोषी असते. बघा, लक्षवेधी हा भाग जो असतो तो लक्षवेधी अधिवेशनाच्या 1 महिन्यापूर्वी हे विषय साधारण दिले जातात. तारांकित प्रश्नाचे विषय सुद्धा हे बॅलेटद्वारे दिल्या जातात, 31 प्रश्न, आणि त्यानंतर ती लक्षवेधी लागतात. तर ज्यावेळेस आम्ही लक्षवेधीचे विषय दिले त्याच्यानंतर ही घटना घडली 28 जानेवारीची अजितदादांची. जर दादांची घटना अगोदर काही अशी घडली असती दुर्दैवी घटना आणि मग आम्हाला लक्षवेधी मागितले असते तर आमचा प्राधान्यक्रम विमान अपघाताला राहिला असता. हा एक भाग. दुसरा विषय जो आहे की वरच्या सभागृहामध्ये चर्चा, तर आता विरोधी पक्षाला स्थगन देण्याचा अधिकार असतो. स्थगन प्रस्ताव जर सभागृहानं स्वीकारला नाही तर अल्पकालीन चर्चा 93 कलम अंतर्गत घडून आणता येते. आता त्या चर्चेकरता माननीय सभापती तयार झाले. 2 दिवसांपासून त्याबाबत चर्चा सुरू आहे की ही चर्चा घ्या. काल परवा गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून याबाबत सविस्तर चर्चा करू. पण आजही 3ऱ्या दिवसाला ती चर्चा येत नाही. याची प्रचंड वेदना होते, प्रचंड दुःख वाटते, प्रचंड खंत वाटते. म्हणून लक्षवेधीचं आयुध असतं आमचं की त्या विषयाला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा ही आयुध असतात. पण दुर्दैवानं कुठल्याच आयुधामध्ये ही चर्चा होत नाहीये. हे महाराष्ट्रासमोर खेदानं सांगावं असं वाटतं. आज 11 मार्च आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस आहे. 11 मार्चला महाराजांचं जसं बलिदान झालं स्वराज्याकरता, अजितदादांनी सुद्धा जनसेवेसाठी दिलेलं एक प्रकारचं ते बलिदानच आहे. पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र चवताळून उठला होता आणि मग काही काळ गेल्यानंतर औरंगजेबाच्या तंबूचे कळस संताजी आणि धनाजींनी कापले होते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अजितदादा सारख्या माणसाच्या मृत्यूनंतर मला अजूनही त्या गोष्टीवर विश्वासच नाही की दादा आपल्यामध्ये नाहीत. पण अजितदादांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्र शांत का आहे हे पण इतिहासाला पडलेलं कोड आहे.